श्री स्वामी समर्थ. कधी कधी आयुष्यात काहीच गोष्टी योग्य वेळी येतात. आजचा संदेश पण असाच आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्यापर्यंत आलाय, त्यामुळे नीट ऐका. स्वामींचे असे संदेश पाहण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी समर्थ म्हणतात, 7 मिनिटात तुला फोन येईल ज्याची तू वर्षभर वाट पाहत होता, आणि तो फोन फक्त आवाज नसेल, तो तुझ्या थकलेल्या मनावरचा हात असेल. खूप दिवस तू थकलाय, बोलून बोलूनही कोणी ऐकत नाही, समजावूनही कोणी समजत नाही असं तुला वाटतंय ना. पण लक्षात ठेव, स्वामी सगळं पाहत होते. तू शांत राहिला म्हणजे तुला त्रास नव्हता असं नाही. तू सगळं निभावून नेलंस म्हणजे तू फक्त मजबूतच होता असं नाही. काही रात्री तू उशीकडे पाहत बसला, झोप येईना, डोक्यात विचारांचा गोंधळ, मनात एकच प्रश्न, माझी वेळ कधी येणार. स्वामी म्हणतात, तुझी वेळ कधीच गेली नव्हती, फक्त तयार होत होती. तू ज्या दिवशी रडला कोणी पाहिलं नाही, पण स्वामी तिथे होते. तू ज्या दिवशी हार मानायचा विचार केला त्या क्षणी स्वामी तुझ्या पाठीशी उभे होते. तुला वाटलं मी एकटाच आहे, पण स्वामी म्हणतात तू कधीच एकटा नव्हता. तुझ्या संयमाची परीक्षा चालू होती, तुझ्या श्रद्धेची कसोटी चालू होती, आणि तू न बोलता सगळं सहन केलं. आज तो संयम फळ देणार आहे. आज ती वाट पाहणं संपणार आहे. तो फोन फक्त बातमी घेऊन येणार नाही, तो तुझ्या आयुष्याची दिशा बदलून टाकेल. तुझ्या आठवतंय का, किती वेळा तू मोबाईल हातात ठेवून बसला होता, किती वेळा मनात विचार आला आज नाही येणार, आणि तरीही तू देवाला सोडलं नाही. स्वामी म्हणतात, ज्याने मला धरून ठेवलंय त्याला मी कधीच रिकाम्या हाताने पाठवत नाही. आज तुझ्या मनावरचं ओझं हलकं होईल, छातीत साठलेलं कळ हळूहळू विरघळेल. तू म्हणशील, शेवटी माझंही ऐकलं गेलं. हा फोन तुझ्या संयमाचं उत्तर असेल, तुझ्या अश्रूंचं मोल असेल, तुझ्या शांततेची पावती असेल. स्वामी म्हणतात, मी उशीर करतो पण अन्याय करत नाही. आज तुझ्यासाठी आनंदाचा श्वास घेणार आहे, मनावरचं दडपण सुटणार आहे. तू फक्त मन शांत ठेव, डोळे मीट, स्वामींचं नाव घे, कारण ज्याची तू वर्षभर वाट पाहत होता तो क्षण आता दूर नाही. तो फोन वाजल्यानंतर तू काही क्षण शांत राहशील, कारण आनंदही कधी कधी शब्द हरवतो. हात धरलेले, हात थरथरलेले, डोळ्यात पाणी येईल, आणि मनात एकच विचार, स्वामी तू मला विसरला नव्हता. खूप दिवस तू स्वतःला समजावत होता, थोडं थांब, थोडं सहन कर, पण आतून तू तुटत होता. कोणाला सांगता येत नव्हतं, कारण प्रत्येकालाच आपापली घाई होती, आपापलीच दुखणी होती. तू मात्र सगळ्यांसाठी उभा राहिला. स्वतःसाठी कोणी उभं आहे का ते विचारायची सवयच राहिली नव्हती. स्वामी म्हणतात, ज्याने स्वतःला बाजूला ठेवलं त्याला मी पुढे आणतो. तू अनेकदा विचार केला, मीच का, माझ्या वाटेला का, पण स्वामी म्हणतात, काय तू सहन करू शकतो. तुझ्या संयमामध्ये एक वेगळी ताकद आहे. तीच ताकद आज तुझं शब्द नशीब बदलणार आहे. आजपासून तू रात्री उशाशी बसून काळजी करत नाही तर स्वप्न बघशील. आजपासून फोन शांत नसणार तर संधी घेऊन वाजणार. ज्या लोकांनी तर दुर्लक्ष केलं आज तेच तुझ्याकडे पाहून थांबतील. स्वामी म्हणतात, वेळ बदलेल, आणि वेळेसोबत लोकांची नजरही बदलेल. तू नम्र राहिला याचा अर्थ तू कमकुवत नव्हता. तू शांत राहिला याचा अर्थ तू हार मानली नव्हती. तू फक्त स्वामींवर सोडून दिलं होतं. आज तुझ्या आयुष्यात नवीन पान उघडत आहे. जुने अश्रू हळूहळू मागे पडत आहे. तू ज्या गोष्टीसाठी वर्षभर वाट पाहिली ती गोष्ट आता तुझ्याकडे चालून येत आहे. स्वामी म्हणतात, मी तुला जे देतो ते फक्त आजसाठी नव्हतं, ते उद्यासाठीही असतं. आज मन शांत होईल, छाती हलकी वाटेल, आणि डोळे पहिल्यांदा निर्धास्त होतील. ते क्षण आठवतील ज्यावेळी तू देवाशीही काही बोलू शकत नव्हता, फक्त शांत बसून डोळे मिटायचं. स्वामी म्हणतात, त्या क्षणातही तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचली होती. तू जेव्हा हसला ते लोकांसाठी होतं, पण जेव्हा तू एकटा होता तेव्हा मन खूप जड होतं. तू कुणाकडूनही अपेक्षा केली नाहीस, तर ही मनात एक छोटीशी आशा जिवंत ठेवली. स्वामी म्हणतात, तीच आशा आज तुझ्या एक आयुष्यात पुढे नेणार आहे. आज तुला प्रत्येक गोष्ट नव्या नजरेने दिसेल, तीच परिस्थिती पण वेगळी ताकद. आजपासून तू प्रश्न विचारणार नाहीस, माझ्याबरोबर असं का, कारण तुला कळेल हे सगळं का घडलं. तू जे काय सहन केलं ते तुला मजबूत करायला होतं. तुझे काय हरवलं ते तुला योग्य गोष्टी देण्यासाठी होतं. स्वामी म्हणतात, काही गोष्टी उशिरा मिळतात पण त्या आयुष्यभर साथ देतात. आता तुझ्या मनात भीती नाही,
फक्त विश्वास आहे आणि तो विश्वास पुढे तुला नेणार आहे. तू जेव्हा चालशील तेव्हा डोळ्यात आत्मविश्वास असेल, आवाजात ठामपणा असेल आणि मनात शांतता असेल. स्वामी म्हणतात, ही शांतता माझ्या कृपेचे खूण आहे. आज तू स्वतःला हलका अनुभवशील, कारण तुझ्या मनावरचं ओझं मी उचललं आहे. तू फक्त सरळ मार्गाने चाल, मन स्वच्छ ठेव आणि कधीही विसरू नकोस. ज्या दिवशी सगळं संपल्यासारखं वाटत होतं त्या दिवशी सगळं सुरू झालं होतं. आता तुझ्या आयुष्यात हळूच उजेड पसरू लागेल. तो उजेड डोळ्यांना लगेच जाणवणार नाही, पण मनाला नक्की कळेल की काहीतरी चांगलं सुरू झालंय. स्वामी समर्थ म्हणतात, मी गोंधळ घालून बदल असा करत नाही, पण मी शांतपणे जीवनाची दिशा बदलतो. तू सकाळी उठशील तेव्हा मनावर कालसारखं ओझं नसेल, श्वास खोल जाईल आणि छातीत दडपण राहणार नाही. आजपर्यंत तू लोकांसाठी जगला, आता तू स्वतःसाठी थोडं जगशील. तुझ्या मनात नवीन विचार येतील, जुने भीतीचे आवाज हळूहळू शांत होतील. स्वामी म्हणतात, भीती संपली की मार्ग आपोआप दिसतो. आता तुला कोणाला सिद्ध करायची गरज नाही. तुझं अस्तित्व, तुझी ही मेहनत तुझी पुरेशी आहे. तू जेव्हा आरशात पाहशील तेव्हा एक थकलेला माणूस नाही, एक शांत चेहरा दिसेल. स्वामी म्हणतात, ही शांतता माझ्यासोबत चालल्याची निशाणी आहे. कधी कधी आठवणी येतील, डोळ्यात पाणी येईल, पण ते दुःखाचं नसेल, ते सुटकेचं असेल. तू जे गमावलं ते व्यर्थ गेलं नाही, त्यातूनच तू आज इथे पोहोचलाय. स्वामी म्हणतात, प्रत्येक जखम काहीतरी शिकवून जाते. आता तुझ्या पाऊला घाई नसेल, पण ठामपणा असेल. तू थांबणार नाहीस, कारण तुला कळेल स्वामी तुझ्या सोबत चालत आहे. आणि जेव्हा कधी पुन्हा अडचण येईल तेव्हा तू घाबरणार नाही, कारण तू एकटा एक चमत्कार अनुभवला आहेस. तू हळूहळू बदलला असशील, कुणाच्या लक्षातही येणार नाही, पण तुला स्वतःला जाणवेल. तू कमी बोलशील, पण तुझ्या शब्दात वजन असेल. तू कमी हसशील, पण ते हसू मनातून असेल. स्वामी म्हणतात, खरा बदल आवाज न करता येतो. आता तू कोणावर राग धरणार नाही, कारण तुला कळेल प्रत्येक जण आपल्याला एक लढाईत अडकलेला असतो. तू माफ करशील, कारण माफी समोरच्यासाठी नाही, तर तुझ्या मनाच्या शांततेसाठी असते. स्वामी म्हणतात, ज्याने माफ केलं तो खूप पुढे गेला. कधी कधी जुने दिवस आठवतील तेव्हा तू हसशील, कारण जेव्हा दुःख असतं तेव्हा तू खचलेला नाहीस असतो. तू टिकून राहिलास, हेच तर तुझं सर्वात मोठं यश आहे. आता तुझ्या स्वप्नांना भीतीची किनार नसेल, ती स्वप्न धीर घेऊन पुढे जातील. स्वामी म्हणतात, स्वप्न पाहणं सोपं, पण वाट पाहणं कठीण. आणि तू ती वाट पाहिली आहे. तुझ्या आयुष्यात आता चमत्कार मोठ्या आवाजात होणार नाही, ते रोजच्या छोट्या गोष्टीत दिसतील. पण शांत राहणं, घरात हसू असणं, रात्री नीट झोप लागणं, स्वामी म्हणतात, हाच खरा आशीर्वाद आहे. आणि एक दिवस तू कोणाला तरी सांगशील, मीही एकदा खूप थकलो होतो, आणि तुझ्या शब्दाने समोरच्याला आधार मिळेल, कारण तुझा अनुभव आता कोणाचं बळ होणार आहे. स्वामी म्हणतात, मी तुला फक्त उचललं नाही, मी तुला उपयोगी बनवलंय. तू फक्त एवढंच लक्षात ठेव, जेव्हा तू एकटा वाटत होता तेव्हा मी सर्वात जवळ होतो. तू स्वतःला थांबवणार नाही, कारण आता तुला कळेल थांबवणं तुझ्या स्वभावातच नाही. तुझ्या वेळेस त्या वाटेवर एकटा तू चालला होता, तीच वाट आता तुला ओळखीची वाटेल. स्वामी म्हणतात, ज्या रस्त्यावर तू रडला तोच रस्ता तुला आता घडवून नेईल. आता तू कोणाच्या शब्दांना मनावर खोलवर घुसू देणार नाही, कारण तू स्वतःला ओळखायला शिकलाय. तुझी किंमत तुला आता कमी समजली नाही आहे, आणि ही किंमत कोणी ठरवत नाही, स्वामी ठरवतात. कधी कधी शांत बसताना अचानक मनात येईल, मी खूप दूर आलो आहे, आणि ते खरं असेल. स्वामी म्हणतात, तुला जे काय मिळाले ते नशिबान नाही, ते सहनशीलतेचं मिळालंय. आता तू छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधशील, कारण मोठं दुःख तू आधीच पाहिलं आहे. तू लोकांना आश्वासन देणार नाहीस, पण जे बोलशील ते नक्की करशील. स्वामी म्हणतात, शब्द नाही, कृती महत्त्वाची. कधी वाटेल मी अजूनही थकलो आहे, पण त्या थकव्यात आता भीती नसेल, कारण तुला माहिती आहे स्वामी कधीच तुला आता सोडणार नाही. तू मागे पाहशील आणि तू स्वतःला म्हणशील, मी हे सगळं कसं सहन केलं, आणि त्याच क्षणी मनात एक उत्तर येईल, स्वामी होते म्हणून. आता तू आयुष्याकडे डोळेसपणे पाहशील, न तक्रार करता, न राग करता, फक्त एक भावना कृतज्ञतेची. स्वामी म्हणतात, कृतज्ञ मन कधी रिकामं राहत नाही, आणि जेव्हा तू पुन्हा हसशील तेव्हा तू ते हसू खूप खोलवरून येईल, कारण ते हसू दुःख ओलांडून आलेलं असेल. तू स्वतःला दोष देणं थांबवशील, कारण तुला कळेल जे घडलं ते तुझ्या चुकीनं नव्हतं. काही लढायला जिंकण्यासाठी नसतात, त्या सहन करण्यासाठी असतात, आणि त्या सहन केले आहेस. स्वामी म्हणतात, सहन करणारा कधीच कमजोर नसतो. आता तू शांततेला घाबरवणार नाहीस, कारण या शांततेत तुला स्वतःचा आवाज ऐकू येईल. तू एकटा बसशील तेव्हा तू मन भरकटणार नाही.
ते स्थिर राहील, जणू काही शोधून काढलंय. स्वामी म्हणतात मन स्थिर झालं की आयुष्य सरळ होतं. तू कोणाला पटकवून देणार नाही. तू कसा आहेस कारण तुला स्वतःवर विश्वास आहे. आता तू अपेक्षा कमी ठेवशील पण मेहनत कधीच कमी करणार नाही. स्वामी म्हणतात मेहनत कधी वाया जात नाही, ती योग्य वेळी वाट पाहते. कधी कधी तू हसत हसत जुना आता काळ आठवशील आणि मनात म्हणशील बरं झालं हे सगळं गेलं. पण खरं तर ते गेलं नाही, ते तुला अडवून गेलं. आता तू कोणाच्या यशावर हेवा करणार नाहीस, कारण तुला कळेल प्रत्येकाचं वेळापत्रक वेगळं असतं. स्वामी म्हणतात तुझी वेळ तुझ्यासाठीच ठरलेली असते. तू जेव्हा पुढे चालशील तेव्हा मागे ओढणाऱ्या आठवणी तुला थांबवणार नाही. त्या आठवणी फक्त तुला एवढंच सांगतील तू इथपर्यंत आलास. आता तुझ्या आयुष्यात कमी आवाज असेल पण जास्त अर्थ असेल. स्वामी म्हणतात अर्थपूर्ण आयुष्य हेच खरंच वैभव असतं. आणि जेव्हा कधी तू डोळे मिटशील तेव्हा मनात भीती नसेल, फक्त एक विश्वास असेल स्वामी माझ्यासोबत आहे. स्वामी म्हणतात तुझी वाट पाहतोय ना, ती वाट एकटी नाही. तुझ्यासोबत तुझ्या डोळ्यातील पाणी, तुझ्या छातीतील धडधड, तुझ्या मनातील भीती आणि तरीही न संपणारी श्रद्धा. त्यामुळे सगळं त्यांनी आता पाहिलं आहे. तू कधी आता देवाला रडून विचारलं होतं मी चुकतोय का? माझ्यासोबत नशिबात असं का होतंय? मी एवढं सहन करतोय तरी माझी वेळ का येत नाही? पण प्रत्येक प्रश्नावर स्वामी फक्त हसले आणि म्हणाले थांब, वेळ जवळ आहे. आजचा दिवस साधा नाही. आज तुझ्या आयुष्यात एक गाठ सुटणार आहे. ती गाठ तुझ्या आता एकट्याने सोडू शकला नाहीस, ज्याच्यामुळे तुझं मन आता सतत अस्वस्थ होत आहे. आता ती गाठ आता सुटावून तू रडशील, पण ते रडणं दुःखाचं नसेल, ते रडणं असेल सुटकेचं. मग म्हणतात हा फोन हे फक्त बातमी देणार नाही, तो फोन तुझ्या मनावरचं भार उतरवणार आहे. ज्या रात्री तू उशाला धरून गप्पा आता रडला होता, त्या दिवशी लोकांसमोर हसलास पण तू आतून मोडलास, त्या प्रत्येक क्षणाची भरपाई आज होणार आहे. तुला वाटेल आताच का, इतके दिवस का नाही, पण लक्षात ठेव जर हे आधी घडलं असतं ना तर कदाचित तू इतका मजबूत झाला नसता. आज तुझे काय ऐकणार आहेस ते पचवण्याची ताकद तुला या प्रतीक्षेने दिली आहे. स्वामी म्हणतात काही वेळ देव आपल्याला उत्तर देत नाही, कारण आपल्याला धडकवत असतो. आणि आज तेव्हा तू हे थोडासा थकलायस, थोडासा शांत झालाय, थोडासा स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलायस, तेव्हा तो शब्द येतो. हा फोन तुझ्या आयुष्यातील एका अध्यायाचा पूर्ण विराम देईल. काहीच्या बातमीत तो नोकरीचा असेल, काहींचा कर्जाचा, काहींसाठी नात्यांचा, काहींसाठी आरोग्याचा, तर काहींसाठी फक्त एक हो ऐकण्याचा. स्वामी समर्थ म्हणतात तू ज्या व्यक्तीकडून उत्तराची वाट पाहतोयस ती व्यक्ती ही आज अस्वस्थ आहे. तिलाही आज काहीतरी सांगायचं आहे. देवाने तुझ्या दोघांच्या वेळी जुळवल्या आहेत म्हणून हा क्षण आलाय. आता हे ऐकताना तुझ्या मनात शंका येईल, खरंच का मी इतकं ऐकलं आहे पण काहीच घडलं नाही. स्वामी म्हणतात ही शंका तुझ्या अनुभवातून आली आहे, श्रद्धेतून नाही. आणि आज हे श्रद्धेचा शब्द अनुभवायला मागे टाकणार आहे. 7 मिनिटं हा आकडा काही साधा नाही, हा पूर्णतेचा संकेत आहे. तुझे काय सहन केलंय, जे न बोलता गेलंय, त्या गोष्टीवर विश्वास ठेवणे अपयश आले, त्या सगळ्याची गणित आज पूर्ण होत आहेत. स्वामी समर्थ म्हणतात जेव्हा तो फोन वाजेल ना तेव्हा आधी खोल श्वास घे, घाई करू नको, कारण त्या आवाजात तुझ्या आयुष्याचा पुढचा मार्ग आहे. तू ज्या गोष्टीसाठी वर्षभर देवाकडे पाहिलं ती गोष्ट आज तुझ्याकडे पाहणार आहे. कदाचित लगेच सगळं बदलणार नाही, पण आज एक दिशा मिळेल, एक आश्वासन मिळेल, एक आपण बरोबर आहे असं एक दिलासा मिळेल. आणि कधी कधी एवढं पुरेसं असतं पुन्हा उभं राहायचं. स्वामी म्हणतात आजचा दिवस लक्षात ठेव, कारण उद्या जेव्हा तू मागे वळून पाहशील तेव्हा म्हणशील त्या दिवशी जर मी विश्वास सोडला असता तर आज हे सगळं मिळालंच नसतं. म्हणून आता शांत बस, मनात गोंधळ असेल तरी चालेल, डोळ्यात पाणी असेल तरी चालेल, फक्त एक गोष्ट कर, मनात स्वामींचं नाव घे. कारण जेव्हा देव कामं एक करायला लागतोय ना तेव्हा माणसाला एक फक्त विश्वास ठेवायचा असतं, उरलेलं सगळं तो स्वतः सांभाळतो. स्वामी म्हणतात हा संदेश चुकून तुझ्यापर्यंत पोहोचलेला आलेला आहे, त्यामुळे हा तुझ्या संयमाचं उत्तर आहे. हा 7 मिनिटं येणारा फोन तुझ्या आयुष्याचा नवा सुरू असणार आहे. स्वामी म्हणतात आता घड्याळाकडे पाहू नकोस, वेळ मोजण्यात तुझं मन गुंतवू नकोस, कारण जे घडायचं आहे ते वेळेच्या बाहेरचं आहे, ते तुझ्या नशिबाच्या दरवाजावर उभा आहे. तू आजवर ज्या गोष्टीला थांब म्हणत आलायस, ज्या गोष्टीला नंतर असं नाव दिलं, तीच गोष्ट आज आता तुझ्यासाठी, तुझ्या होण्यासाठी तयार आहे. देव कधी उशीर करत नाही, तो फक्त योग्य क्षणी निवडतो. आज तुझ्या मनात एक वेगळी शांतता जाणवेल. ती शांतता म्हणजे काही संपत आहे असं याची खूण नाही, ते जे संपते ते त्रास आहे असं समजलं आहे, असा विश्वास आहे. आणि जे काही सुरू होते ते हळूहळू उमलणारं समाधान आहे.
स्वामी समर्थ म्हणतात, कधी कधी उत्तर येण्याआधीच मनाला संकेत मिळतात. तुला आज कोणाचाही राग येणार नाही, कोणाचं बोलणं जड वाटणार नाही, कारण आतून तू हलका झालेला असेल. ज्या गोष्टीसाठी तू रोज मनाशी संवाद साधला, त्या विचारांची तुला झोप लागू दिली नाही. त्या विचारांचा आज शेवटचा दिवस आहे, कारण आज मनात कदाचित नाही, आज होणार आहे. स्वामी म्हणतात, तू एकटा कधीच नव्हता. जेव्हा सगळे लोक म्हणाले सोडून दे, तेव्हा स्वामी म्हणाले धरून ठेव, आणि तू धरून ठेवलं म्हणून आज हा क्षण तुझ्या जवळ आलाय. आजचा हा क्षण तुला शिकवेल की संयम म्हणजे हार मानणं नाही. संयम म्हणजे देवावरचा विश्वास जिवंत ठेवणं आहे, आणि तो जिवंत ठेवला म्हणून आज देवही तुझ्यासाठी उभा आहे. स्वामी म्हणतात, काही लोकांना आज उत्तर मिळेल, काहींना आज सुरुवात मिळेल, पण कुणालाही आज रिकाम्या हाताने परत जावं लागणार नाही. कारण देव जेव्हा देतो तेव्हा प्रत्येकाच्या पातळीनुसार देतो. आज तुझ्या मनात एक विचार येईल, मी एवढं सगळं सहन कसं केलं, आणि त्याचं क्षणी उत्तरही मिळेल, कारण तू यासाठीच घडत होता. स्वामी समर्थ म्हणतात, हा दिवस तुझ्या आत्मविश्वासाचा आहे. आज तू स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहशील. आजपर्यंत जे काय अपूर्ण वाटत होतं ते आज योग्य ठिकाणी बसायला लागेल. फोन आला नाही तरी घाबरू नको, कारण कधी कधी देव आवाजाही आधी मार्ग उघडतो. एखादी भेट, एखादी बातमी, एखादा संदेश किंवा मनात अचानक आलेली स्पष्टता, हे सगळं उत्तरच असतं. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात आता जे काय येईल ते तुला घडवणार नाहीये, ते तुला पुढे घेऊन जाणार आहे. कारण तू आता मागे वळून पाहणार नाही, आता पुढे चालणार आहेस. आज फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, तू जे काही मागितलं होतं ते मिळण्याच्या योग्यतेचा तू बनलेला आहे. म्हणून आता मन शांत ठेव, विश्वास नीट ठेव, श्वास नीट घे, आणि स्वामींवर नाव ओठांवर ठेव. स्वामी समर्थ म्हणतात, आता तुझ्या मनात जे प्रश्न उरले आहेत ना, ते हळू आपोआप विरघळतील. त्यांना उत्तर शोधण्याची गरज भासणार नाही, कारण आयुष्यात स्वतःवर उत्तर देऊ लागेल. आजपर्यंत तू स्वतःला दोष देत राहिला, कदाचित माझ्या इतकं काही कमी आहे असं मनात किती वेळा आलं असेल, पण आज रे स्वामी समर्थ तुला सांगत आहे, तू कधीच असा नव्हता. त्यामुळे फक्त वेळ तुझ्या बाजूने बोलायला तयार नव्हती. स्वामी समर्थ म्हणतात, तू ज्या गोष्टीला अपयश समजत होता ती गोष्ट तुला आता मजबूत करत होती. तुझ्या सहनशीलतेला आता धार देत नाही. त्यामुळे म्हणून आज जे काही तुझ्या वाटेला येईल ते तू सांभाळू शकशील. आज मनात अचानक हलकंसं हास्य येईल, कारण तू खूप दिवसांनी तुझा आता स्वतःबद्दल अभिमान वाटेल. लोकांना न सांगता, कोणाला न दाबवता तू आता किती लढलाय याची जाणीव आज तुला येईल. स्वामी समर्थ म्हणतात, देव नेहमी मोठ्या आवाजात बोलत नाही, कधी कधी तो मनाच्या खोल शांततेतून बोलतो. आता आतून तुझ्या येणारी ही शांतता हा त्याचाच आवाज आहे. आता ज्या गोष्टीसाठी तू घाई करत होता तीच गोष्ट आज तुला घाई करायला लावणार नाही. जी स्थिरतेने भाग्यरेषी आणि तुझ्या आयुष्यात प्रवेश करेल, आणि तू एक पहिल्यांदाच घाबरल्याशिवाय तू स्वीकारशील ते. स्वामी समर्थ म्हणतात, हा तुझ्या देवावरचा विश्वास परत जन्म घेईल. तो विश्वास जो थकून गेला होता, तो जखमी होता, आता तो पुन्हा उभा राहील. तू ज्या क्षणाची आता लाज बाळगली, त्या अश्रूंना लपवलंस, त्या सगळ्याचं मोल आज कळेल, कारण त्या अश्रूंनी तुझ्या नशिबाला ओलं दिली आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आता तुझ्या आयुष्यात माझ्या या का बरोबरच होते अशा प्रश्नाची कमी होईल, आणि ठीक आहे आता पुढे काय असा विचार तुझ्या मनात येईल. हे खऱ्या आता बदलाचं लक्षण आहे. आज तू आता कोणाला माफ करशील, कदाचित स्वतःलाच, आणि त्या माफीसोबत तुझ्या हातात एक अडकलेला भार खाली पडेल. मन मोकळं झालं की देवाचं काम सुरू होतं. स्वामी म्हणतात, तुझा आता प्रवास अजून संपलेला नाही, पण आज तू योग्य रस्त्यावर उभा आहेस, आणि तो माणूस योग्य रस्त्यावर असतो त्याला उशीर झाला तरी दिशा कधीच चुकत नाही. म्हणून आता फक्त इतकंच कर, जे मिळते ते स्वीकार, जे जाते ते सोड, आणि जे जमतंय ते समजतंय नाहीये ते स्वामींच्या हातात दे. स्वामी समर्थ म्हणतात, आता तुझ्या मनात जी भीती उरली आहे ना, तीही फार काळ राहणार नाही, कारण जेव्हा माणूस सत्याला सामोरे जातो तेव्हा भीती आपोआप मागे सरकते. आज तुझ्या गोष्टीला टाळलं होतंस, जिच्यासाठी बोलायचं धाडस होत नव्हतं, ज्याची आता गोष्ट आज स्पष्ट होईल, आणि ते स्पष्टतेमुळे तुझा आता मोठा दिलासा या जगात एक काहीच नसतो. स्वामी समर्थ म्हणतात, तू ज्या लोकांकडून अपेक्षा ठेवल्या होत्या ते कदाचित आजही तुझ्या सोबत नसतील, पण आज तुला कळेल की तुझं आयुष्य त्यांच्या उपस्थितीवर कधीच अवलंबून नव्हतं. आज तुझ्या मनात एक नवीन ठामपणा येईल,
जे काही ते स्वीकारायचं आणि जे काही नाहीच ते सोडायचं. हा विचार तुझ्या आयुष्यात खूप वेळा बदल घडवणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, देव नेहमी तुझ्या सोयीने काम करत नाही, तो तुझ्या भल्यासाठी काम करतो. म्हणून कधी कधी त्याची योजना आपल्यासाठी समजत नाही. आज तुझ्या आयुष्यात नवीन सुरुवात लहान असू शकते, पण तिचं मोल खूप मोठं असेल, कारण मोठा बदल नेहमी शांतपणे सुरू होतात. स्वामी समर्थ म्हणतात, तू आज हे जे ऐकशील ते लगेच सगळं सोडणार नाही, पण ते तुला दिशा देत आणि दिशेचा एक शब्द कधी कधी संपूर्ण आयुष्य बदलतो. आज तू स्वतःशी प्रामाणिक होशील, तुला काय हवंय आणि तुला काय नकोय हे स्पष्ट कळायला लागेल आणि ही स्पष्टता तुझं मन स्थिर करेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या आयुष्यातून अस्थिरता हळूहळू निघून जाईल. त्या जागी विश्वास असेल आणि विश्वास आला की तुला कोणतीही वाट एकटी वाटणार नाही. आज तुला कळेल की वाट पाहणं म्हणजे वेळ वाया घालवणं नव्हतं, ते स्वतःला ओळखायचं, आतून मोठं होण्याचं एक शांत प्रतीक्षण होतं. स्वामी समर्थ म्हणतात, आता तुझ्या आयुष्यात गोंधळ कमी होईल आणि अर्थ वाढेल, कारण तू आता स्वतःला समजून घेऊ लागलेला आहेस. म्हणून आता थोडं थांब, मन शांत ठेव आणि जे घडते त्यावर देवावर विश्वास ठेव. स्वामी समर्थ म्हणतात, आता तुझ्या मनात जी घालमेल सुरू होते आहे ना, ती हळू थांबेल, कारण जेव्हा उत्तर जवळ येतं तेव्हा मनाला आधीच त्याची चाहूल लागते. आज तुला काहीच गोष्टी अचानक आठवतील, जुने क्षण, जुनी वाक्ये, जुने आश्वासने. त्यावेळी तुला कळणार नाही का हे सगळं आठवतंय, पण नंतर समजेल हे सगळं तुला आता पुढच्या टप्प्यासाठी तयार करते. स्वामी समर्थ म्हणतात, तुझे काही वेदना मनात साठवून ठेवल्या त्या कुणाला दाखवल्या नाहीत, ते आज हलक्या होऊ लागतील, कारण वेदना तेव्हाच कमी होतात जेव्हा त्यांचा अर्थ कळतो. आज तुझ्या आयुष्यात कोणीतरी एक वाक्य बोलेल आणि ते वाक्य तुला मनाला थेट भिडेल. हे वाक्य साधं असेल, पण त्याचा परिणाम खोलवर जाणवणार असेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुला जे काही मिळणार आहे ते फक्त तुलाच मिळावं म्हणून इतका वेळ लागला, कारण जे काही जर आधीच मिळालं असतं तर कदाचित त्याचं मोल तुला कळत नसतं. आज तुझ्या मनात जे काही झाले ते बरंच झालंय. आता विचार येईल आणि हा खरा विचार म्हणजे खऱ्या शांततेची सुरुवात असते. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या आयुष्यात हळूहळू तक्रार निघून जाईल आणि त्या कृतज्ञ येईल. त्याच्या दिवशी तो माणूस आता कृतज्ञ होता, या दिवशी देव त्याच्यावर अजून तो घडपणे कृपा करतोय. आज तू कोणाला तरी माफ करशील, कदाचित मनातल्या मनात, आणि त्या क्षणी तुला आता जाणवेल की माफी देणं म्हणजे दुसऱ्याला नाही, स्वतःला मोकळं करणं आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या वाटेवर जे अडथळे होते ते तुला थांबवण्यासाठी नव्हते, ते तुला योग्य वेळ शिकवण्यासाठी होते. आज तू धावणार नाही, पण ठामपणे पुढे चालशील. आज तुझ्या मनात एक नवी उमेद जन्म घेईल. ती मोठी नसेल, पण ती खरी असेल, आणि ती खरी उमेद कधीच वाया जात नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या आयुष्यात आता गडबड कमी होईल आणि स्थिरता वाढेल, कारण तू आता बाहेरच्या गोष्टीपेक्षा आतल्या आवाजावर विश्वास ठेवायला शिकतोय. म्हणून आता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, तू ज्या ठिकाणी आहेस ते तुझ्यासाठी योग्य ठिकाण आहे, आणि ज्या मार्गावर तू चाललायस तोच मार्ग तुला पुढे नेणार आहे. स्वामी म्हणतात, आता तुझ्या मनात जे काही उरलं आहे ना, ते शब्दात मांडण्याची गरजच उरणार नाही, कारण काही भावना बोलूनही नाही तर अनुभवल्या जातात, आणि आज तू त्या अनुभवण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. आज तुला जाणवेल की आयुष्याने तुला जरी थांबवलं तरी त्याने तुला आधीच कधीच तोडलं नाही. तू थकलायस, बसलायस, कधी रडलायसही, पण तुला उठायची सोडलं नाही आहे. हीच तुझी खरी कमाई आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या गोष्टीला सहन म्हणतोयस ती आता प्रत्यक्षात तुझी साधना होती. तू नकळत संयम शिकलायस, स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलायस आणि देवावरच विसंबायला शिकलायस. आज तुझ्या मनात कोणाबद्दल द्वेष उरणार नाही, कारण तू आता समजून घेशील की प्रत्येक जण आपापल्या लढाईत अडकलेला असतो, आणि हे समजणं माणसाला आतून मोठं करतं. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे काही थांबायचं आहे ते आता व्हायला लागेल. पैसा, संधी, नातं, आत्मविश्वास सगळे एकदम नाही, पण योग्य क्रमाने येईल, आणि तो क्रम तुझ्या भल्यासाठीच असेल. आज तुझ्या कळेल की देवाकडे मागताना तू कधी कधी शब्द वापरलेत नव्हते, तू फक्त मन शांत ठेवलेस, आणि एवढंच पुरेसं होतं, कारण आता देवाला शब्द नाही, भावना कळत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू आता स्वतःला कमी लेखणार नाही, कारण तुला उमजेल की तू जे काही सहन केलंय ते प्रत्येकाच्या वाटेला येत नाही, आणि जे काही तू सहन करतोय तोच पुढे काहीतरी मोठं सांभाळू शकतो. आज तुझ्या आयुष्यात एक नवा श्वास भरेल. तो श्वास घाईचा नसेल, भीतीचा नसेल, तो असेल विश्वासाचा, आणि विश्वासाने घेतलेला प्रत्येक श्वास आयुष्य हलके करतो. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या वाटेवरून चालतोय ती वाट तुला बदलणार नाही, तू तेच राहशील, पण आतून अधिक शांत, अधिक समजूतदार, अधिक ठाम झालेला असशील. आज तुला कोणाचं कौतुक नकोसं वाटणार नाही, आणि कोणाचं अपेक्षाही जड जाणार नाही.
आणि कारण तू आता स्वतःच्या नजरेत योग्य ठरलेला असेल आणि हेच ते खरे यश आहे. स्वामी म्हणतात आता तुझ्या आयुष्यात प्रश्न कमी होतील आणि स्वीकार वाढेल. जे मिळेल ते कृतज्ञतेने, जे नाही मिळणार ते शांतपणे. हा समतोल तुला आता पुढे जाऊन घेऊन जाणार आहे. म्हणून आता फक्त एवढंच लक्षात ठेव, तुझे काही थांबवलंय ते अपयश नव्हतं, तू देवाने दिलेला विराम होता आणि आता पुढचा अध्याय सुरू होत आहे. आज तुला कळेल की शांत राहणं म्हणजे हरलेलं असणं नाही. कधी कधी शांत माणूस सगळ्यात मोठी लढाई जिंकलेला असतो आणि तू ती लढाई कुणालाही दाखवता जिंकली आहेस. स्वामी समर्थ म्हणतात तुझ्या आयुष्यात जे काही थांबलेले शब्द होते, जे बोलायला राहून गेलं होतं, ते आता योग्य पद्धतीने बाहेर येतील. कुणावर ओरडून नाही, कुणाला दोष देऊन नाही, तर शांत समजुतीने. आज तुझ्या मनात माझंही काहीतरी चांगलं होऊ शकतं हा विराम ठामपणे असेल आणि हा विचार बसला की आयुष्याला नवा वेग मिळतो. स्वामी समर्थ म्हणतात तू आतापर्यंत ज्या गोष्टीला फक्त नशीब म्हणत होता ती प्रत्यक्षात तुझी तयारी होती. देव संधी देतो पण त्या संधीला सांभाळायची ताकद माणसाला कमकवत एक बनवते आणि तू ती कमवावली आहे. आज तू जाणवेल की काही लोक दूर गेले ते चांगलेच असे, कारण त्याच्या जाण्याचं तुला आता स्वतःचा आवाज ऐकू आले आणि स्वतःचा आवाज सापडणं हे आयुष्यातलं फार मोठं देणं असतं. स्वामी समर्थ म्हणतात तू आता छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिकशील. एक साधा फोन, एक मोकळा श्वास, एक शांत झोप, या सगळ्यांचं मोल तुला पुढे आज कळेल. आज तुझ्या मनात कोणाबद्दल तक्रार नसेल, फक्त एक शांत स्वीकार असेल आणि स्वीकार आलं की आयुष्य आपोआप सोपं होतं. स्वामी समर्थ म्हणतात तुझ्या आयुष्यात आता घाईपेक्षा समज होईल आणि हा समज असलेला माणूस कधी चुकीच्या दिशेने जात नाही. तो थोडासा उशीर पोहोचतो पण योग्य ठिकाणी पोहोचतो. हा तुला स्वतःशी बोलायची एक गरज वाटेल, कुणाला सांगण्याची नाही, फक्त स्वतःला समजून घेण्यासाठी, आणि हा संवाद तुला आतून मजबूत करेल. स्वामी समर्थ म्हणतात तू जे काही सहन केलं त्याचं ओझं आता उचलायची गरज नाही. आता आज ओझं अनुभवायला बदलत आहे आणि अनुभव असलेला माणूस आयुष्याकडे वेगळ्या नजरेने पाहतो. म्हणून आता तू घाबरू नकोस, जास्त विचार करू नकोस. जे काही येतं ते स्वीकार, जे काही जाते ते सोड आणि जे काही समजतं नाही ते स्वामींच्या चरणी ठेव. आजपर्यंत तू काय सुख सहन ठेवलंय, खूप वेळा मनात प्रश्न आला असेल, माझंच का थांबत नाहीये, सगळ्यांचं काम होतंय पण आज माझा काय अडवून राहतंय, देवावर विश्वास ठेवू नये, इतकी वाट पाहावी लागते, असं तुला अनेकदा वाटलं असेल. स्वामी समर्थ म्हणतात तू जे काही सहन केलंयस ते कुणालाही सांगितलं नाही. तुझ्या मनातल्या गोष्टी तू मनातून दाबून ठेवल्या. यात या उशाला डोकं ठेवूनही अनेकदा डोळ्यात पाणी आणलंय पण दुसऱ्याच दिवशी चेहऱ्यावर हसू ठेवलंय. स्वामी म्हणतात माझ्या बघता मी सगळं पाहिलंय. तू मागितलेला प्रत्येक शब्द, प्रत्येक इच्छा माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. फक्त योग्य येईपर्यंत तुला थांबवून ठेवलं होतं. आज तो वेळ जवळ आलेला आहे. तुझ्या फोन आता कॉलची वाट पाहतोय. तो फोन फक्त एक नाही आहे, तो तुझ्या आयुष्यातील नवी दिशा देणारा संकेत आहे. तो तुझ्या मनावरचं ओझं हलकं करणारा संदेश आहे. तो तुझ्या काळजीला थांबवणारा आवाज आहे. स्वामी समर्थ म्हणतात आज तुला असं वाटेल की हा कॉल येईल की नाही, मनात शंका येईल, पण त्या शंकेच्या पलीकडचं माझं उत्तर लपलेलं आहे. तू एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा देव उशीर करतो तेव्हा नकार देत नाही, तो तयारी करतो असतो. तुझ्यासाठी परिस्थिती जुळवली जात होती. ज्या व्यक्तीकडून तुला कॉल येणार आहे त्याचं मन बदललं जात होतं, त्याची विचारधारा बदलली जात होती, त्याला योग्य क्षणाची वाट पाहायला लावली जात होती. स्वामी समर्थ म्हणतात कधी कधी एक लोकांना एकत्र आणण्यासाठी मी दोघांनाही थोडं थांबवतो. आजपर्यंत तू अनेकदा माणसाला बस आता काही होणार नाही असं स्वामी समर्थ म्हणतात, पण आता त्या क्षणी तू आता सोडशील आशा, त्या क्षणी चमत्कार सर्वात जवळ असतो. आजचा दिवस तुझ्यासाठी वेगळा आहे, कारण आज मनाची थोडंसं घालमेल आहे, कारण आतून तुला काहीतरी होणार याची जाणीव होते. आज तो संकेत आहे. स्वामी समर्थ म्हणतात तुझं नाव एक वेगळ्या नावानं पुन्हा एकदा आठवलं गेलं. याच्याकडून तुला उत्तर हवं होतं, तोच आज तुझ्याबद्दल विचार करत आहे आणि विचारपोटात कृती येते. तू आता स्वतःला तयारी ठेव, फोन वाजेल की घाबरू नकोस, मन शांत ठेव, कारण तो कॉल तुझ्या संयमाची परीक्षा संपवणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात तुझ्या आयुष्यात अडकलेली गोष्ट आज हरायला सुरुवात होईल. जिथे बंद दरवाजा दिसत होता तिथे आता एक छोटीशी फट उघडेल आणि त्या फटीने प्रकाश आत जाईल. एक गोष्ट लक्षात ठेव, देव तू जेव्हा उत्तर देतो तेव्हा तो अपेक्षेपेक्षा जास्त देतो. आज तुला वाटेल मी इतकी वाट पाहिली नसती तर चाललं असतं, पण स्वामी समर्थ म्हणतात ही वाट पाहणं तुला आतून मजबूत बनवत होते. आजपर्यंत जे काय अश्रू राहिले त्याचं उत्तर आज शब्दांमध्ये मिळणार आहे. आज तू तुझ्या मनात अडकलेला प्रश्न माझं काय याचं उत्तर तुला ऐकायला मिळेल.
स्वामी म्हणतात हा फोन येण्याआधी तू एकच गोष्ट कर, मनात शांतपणे माझं नाव घे, कोणालाही दोष देऊ नकोस, स्वतःवर राग करू नकोस, कारण जे काही होणार आहे ते तुझ्या भल्यासाठीच आहे. आजचा दिवस तुझ्या आयुष्यात लक्षात राहील. आजचं तुला समजेल, देव कधीच उशीर करत नाही, तो फक्त योग्य क्षणी निवडतो. स्वामी म्हणतात तू फक्त एकत्र राहा, मन शांत ठेव आणि विश्वास सोडू नको. 7 मिनिटात तो आवाज तुझ्या कानावर पडेल, ज्याचे तू वर्षभर वाट पाहत होता, आणि त्याच क्षणी तुला जाणवेल स्वामी समर्थ आजही तुझ्या पाठीशी उभे आहे. स्वामी म्हणतात हा फोन येईल जेव्हा तू आता तुझ्या हातात हलकासा कंप असेल, कारण इतके दिवस मनात साठवलेली अपेक्षा अचानक समोर उभी राहिली. तो क्षण तुला शिकवेल की संयम कधीच वाया जात नाही. आजपर्यंत तू अनेकदा स्वतःला समजावलं, चालवायचं नशीब असंच आहे, असं स्वामी समर्थ म्हणतात. असं नशीब नाही बदलत, मी वेळ बदलतो. तुझ्या आयुष्यात जे काही थांबून राहिलं होतं ते आज हळूहळू गती होऊ लागले. ज्या गोष्टीसाठी तू दररोज मनात प्रार्थना करत होता तीच गोष्ट आज उत्तर बनून तुझ्यापर्यंत पोहोचली आहे. स्वामी म्हणतात काही लोक उशिरा येतात कारण त्यांच्यासोबत येणारा बदल मोठा असतो. आज तुझ्या आयुष्यात येणारी बदल फक्त आजसाठी नाही, पुढच्या अनेक दिवसांसाठी परिणाम करणारी असेल. तू कदाचित स्वतःला तर विचारशील हे खरंच माझ्यासोबत होतंय का? हो, कारण तू आता हार मानली नाहीस, तू शांतपणे वाट पाहिली, तू देवावर विश्वास ठेवून राहिला. स्वामी म्हणतात तुझ्या मनात दडलेली भीती आता थोडी थोडी विरघळेल. ज्या रात्री झोप लागत नव्हती त्या रात्रीत ओझं आता हलके होईल. आज तुला जाणवेल की देव फक्त एकटाच नाही, तो योग्य वेळी बोलतही असतो. हा क्षण तुझ्यासाठी एक सुरुवात आहे. जिथे तू स्वतःला एकटा समजत होता तिथे आज तुला माझी उपस्थिती जाणवेल. स्वामी समर्थ म्हणतात पुढच्या काही दिवसात तुझ्या चेहऱ्यावर ओझं कमी होईल. तुला आता लोक पाहून म्हणतील काहीतरी बदलतंय, आणि तो बदल मीच घडवलेला असेल. तू एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा तू उत्तर येते ते नेहमी शांतपणे येतं, आवाज न करता. आजचा क्षण तुझ्या आठवणीत राहील, कारण या क्षणापासून तुझ्या आयुष्यात एक वेगळा अध्याय सुरू होते. स्वामी समर्थ म्हणतात घाई करू नकोस, हा क्षण तो येईल, तो तुला एक बोलवायची सुचणार नाही. डोळे थोडे ओले होतील, कारण इथे आता दिवस थांबून आता ठेवलेल्या भावना आजपर्यंत बाहेर येईल. तू अनेकदा स्वतःला दोष दिलास, कदाचित माझ्या इतकंच काहीतरी कमी आहे. स्वामी समर्थ म्हणतात कमीपणा तुझ्यात नव्हता, वेळ अजून पूर्ण झाली नव्हती. तुझ्या आता आयुष्यात ज्या गोष्टी दिशा नव्हती तिला आता अर्थ मिळू लागेल. ज्या प्रश्नांचं उत्तर कुठे सापडलं नव्हतं तोच प्रश्न आज शांतपणे सुटेल. स्वामी समर्थ म्हणतात जेव्हा मन शांत होतं तेव्हाच योग्य आवाज ऐकू येतो. आज तुझ्या हातात एक गोंधळ थांबेल आणि मनावरचं दडपण हलकं होईल. तुला वाटेल मी इतका काळ उगाच बसलाय, काळजी करत होतो का? नाही, ती काळजीच तुला अधिक समजूतदार बनवत होती. आज काही गोष्टी शब्दात सांगितल्या जातील, पण त्याहून जास्त गोष्टी मनात एक आतपर्यंत पोहोचतील. स्वामी समर्थ म्हणतात कधी कधी उत्तर मोठं नसतं, पण त्याचा परिणाम खोल असतो. आज तुला मिळणारा संदेश तुझ्या विचारांशी दिशा बदलेल. तू आतून मन हलकं करशील, छातीचा साचलेला भार कमी झाल्यासारखं वाटेल. आज झोप येईल कारण मन शांत झालेलं असेल. स्वामी समर्थ म्हणतात मी तुला विसरलो नव्हतं, मी फक्त तुला तयार करत होतो हे ते उत्तर स्वीकारण्यासाठी. पुढच्या दिवसात तुझं बोलणं बदलेल, तुझा आत्मविश्वास वाढेल, तू स्वतःला ओळखशील. आजचा क्षण तुझ्या आयुष्यात वळण आणणार आहे. जिथे अंधार वाटत होता तिथे तू आता वाट दिसू लागेल. स्वामी समर्थ म्हणतात जे घडते त्यावर शंका घेऊ नको, जे तुझ्या विश्वासाचं फळ आहे. स्वामी समर्थ म्हणतात आज तुझ्या मनात एक वेगळी शांतता उतरेल, गोंधळ नाही, घाई नाही, फक्त आतून येणारी खात्री. तुला कळेल की ज्या गोष्टीसाठी तू इतका काळ धडपडत होता ती गोष्ट आजपासून तुझ्यापर्यंत कधीच दूर नव्हती, फक्त योग्य क्षणाची वाट पाहत होती. आज कोणाचं नाव ऐकून तुझं हृदय थोडंसं जोरात धडधडेल, कारण त्या नावामागे तुझ्या भविष्यातला एक दरवाजा दडलेला आहे. स्वामी म्हणतात मी उत्तर देतो तेव्हा एक कधीही तुझ्या मनाला घाबरवणार नसतं, ते तुला आधार देणार असतं. आज तुला काही निर्णय घ्यावे लागतील, पण ते घाईचे नसतील, ते शहाणपणातून जन्मलेले असतील. तुझ्या आयुष्यात जी काही पोकळी होती ती आता हळूहळू भरून येईल. सगळे एकदम बदलणार नाही, पण योग्य दिशेने सरकायला सुरुवात होईल. स्वामी म्हणतात तू ज्या ठिकाणी थांबला होता तिथून आता पुढे जायची ताकद आता तुला मिळेल. तू आज फार काही बोलणार नाहीस, पण तुझं मन बरंच काही समजून घेईल. काहीतरी उत्तर ऐकू येतात तर काही आतून जाणवतात. आज संध्याकाळी वेगळी असेल, आकाशात तसंच असेल, पण तुझं पाहणं बदलेल. स्वामी म्हणतात तू जे काय मागितलं होतं ते मिळणार आहे, पण त्यासोबत शहाणपणाही येणार आहे. आम्ही म्हणत आज तुझ्या आत कुठेतरी एक भीती सुटेल, ती भीती तुला रोज पाहण्याची, म्हणण्याची काहीतरी बदलणार आहे असं की शांत होईल. तुझ्या या गोष्टीसाठी शेवट जसं समजत होता तीच गोष्ट आज सुरुवात करेल, कारण आयुष्य थांबत नाही, ते फक्त दिशा बदलतं. आज तुला काही गोष्ट कळ
तू जे काही जेवढं सहन केलं तेवढं कुणाला दिसलं नाही, ते देवाला सगळं दिसत होतं. स्वामी म्हणतात, मी जेव्हा तुला थांबवतो तेव्हा तुला ओढत नाही, मी तुला मजबूत करत असतो. आज तुझ्या मनात कसलाही गोंधळ नसेल, फक्त एक साधी जाणीव असेल. आज ठीक होईल. तुला असेल वाटेल की कोणीतरी तुझ्या खांद्यावर हळूच हात ठेवलाय, तो हात माझाच आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात ज्या गोष्टी अडकल्या होत्या ती आज सुटायला सुरुवात होतील. हा बदल मोठा आवाज करत येणार नाही, तो शांतपणे पण खोल परिणाम करणार आहे. आजपासून तू स्वतःशी कठोर राहणार नाही, कारण तुला कळेल तू प्रयत्न कमी केले नव्हते. स्वामी म्हणतात, जे घडलं ते शिकण्यासाठी होतं आणि हे जे होणार आहे ते पुढे नेण्यासाठी आहे. आजचा दिवस लक्षात ठेव, कारण इथून पुढे तू आशेने जगायला पुन्हा सुरुवात करशील. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुझ्या मनात एक नवा विश्वास रुजेल. तो विश्वास कोणाच्या शब्दांवर नाही, तर तुझ्या अनुभवावर उभा राहिलेला असेल. तू आता मागे वळून पाहशील तेव्हा तुला जाणवेल की प्रत्येक अडथळा तुझ्या पुढच्या टप्प्यासाठी तयार करत होता. आज काही आठवणी डोळ्यासमोर येतील, ज्या आठवणीने तुला कधीही थकवलं होतं, पण आज तुला त्या कमकुवत करणार नाहीत, त्या तुला समजूतदार बनवतील. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला जे काही दिलं नाही त्याचंही एक कारण नव्हतं, कारण कमी गोष्टीपेक्षा तुला मोठं शिकायचं आहे. आज तुझ्या मनात एक कसलाही हैवा नसेल, कुणाच्या यशाकडे पाहून दुःख नाही होणार, कारण तुला कळेल तुझ्या वेळही येणारच नव्हता. आज तू शांतपणे हसशील, तो हसून मनावटी नसेल, तू आतून आलेला असेल. स्वामी म्हणतात, तू आता प्रश्न विचार नाही, का माझ्यासोबत, का माझ्याबरोबरच, कारण तुला आता उत्तर समजलं असेल. आजचा हा क्षण तुला हलकं करेल, डोक्यावरचं ओझं नाहीसं झाल्यासारखं वाटेल. तू आज स्वतःला माफ करशील. ज्या चुका समजून तू स्वतःला दोष देत होता त्या आता खरं तर तुझ्या प्रवासाचा भाग होत्या. स्वामी म्हणतात, मी तुला तोडण्यासाठी कधीच अडचण दिली नाही, मी तुला घडवण्यासाठी थोडं थांबवलं. आज ते पुन्हा एकदा मनापासून श्वास घेशील आणि म्हणशील, आता ठीक आहे, हा प्रवास इथे थांबत नाही, पण इथूनच पुढचा रस्ता आता थोडा सोपा वाटेल. स्वामी म्हणतात, आता तुला पुढे गोष्टीची घाई राहणार नाही, कारण आतून तुला काही त्रास होणार नाही. खात्री होईल की जे काय मिळायचं होतं ते मिळायला सुरुवात झाली आहे. तू आजबाजूला पाहशील तेव्हा तुला जग येतेच असेल, पण तुझ्या नजरेत शांतता असेल. ही शांतता कोणाच्याही हातून हिरकावून घेत नाही. स्वामी म्हणतात, तू जे काही सहन केलं त्यामुळे तुझं हृदय कठोर झालेलं नाही, ते अधिक समजूतदार झालंय. आज तुला कुणाची माफी मागावीशी वाटेल, कुणाचं माफ करावंसं वाटेल, कारण मन हलकं झालं की ओझं धरून ठेवावंसं वाटत नाही. तू आता छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधशील, मोठी आश्वासनाची गरज आता तुला वाटत नाही. स्वामी म्हणतात, मी काय तू जे शिकवलंय ते पुस्तकात सापडणार नाही, ते आयुष्यात शिकवलंय. आज तुझ्या आत एक नवा आवाज बोले. तू आज भीतीचा नाही, तो धैर्याचा असेल. तू स्वतःशी प्रामाणिक राहशील, दुसऱ्यांसमोर काही सिद्ध करण्याची गरज तुला वाटणार नाही. स्वामी म्हणतात, तुझी काही जेव्हा शांत होतात तेव्हा माझं काम पूर्ण झालेलं असतं. आजचा दिवस तुझ्या आयुष्यात एका हलका वळण घेणार आहे. जिथून पुढे चालताना पायांना एक कमी भासणार वाटेल. तू आज एक छोटीच नक्की समजून घेशील, तू एकटा नव्हता आणि तू कधीच एकटा नव्हता. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं हे काय सगळं जे काय सहन करणं आहे आम्ही पाहिलं आहे. तू विचार केला, मीच का नेहमी माझ्या आयुष्यात एवढं का थांबवणं आहे. तो फोन फक्त एक कॉल नव्हता, तो तुझ्या आयुष्याचा एक बदल होता. तो कामाचा फोन असो, नात्यांचा फोन असो, मुलाखतीचा असो, माफी मागणारा असो आणि किंवा आनंदाच्या बातमीचा तुझ्यासाठी असो, तो खूप महत्त्वाचा होता. कधी तू तो फोन हातात घेऊन बसला, नेटवर्क आहे का पाहिलं, कधी सायलेंट आवाज वाढवला, कधी बॅटरी चार्ज आहे काही पाहिलं, तो फोन चुकू नये ही भीती होती. स्वामी म्हणतात, तू इतका काळ संयम ठेवला, हेच तुझं मोठं पुण्य आहे. ज्यावेळी तू म्हणल्या तेव्हा आता काही जमणार नाही, त्याच वेळी आम्ही तुझ्यासाठी मार्ग तयार करत होतो. लोकांपर्यंत तुला दुर्लक्ष केल्या, तुझ्या प्रश्नांना किंमत दिली नाही, तुझ्या कष्टांची हता उडवली. स्वामी म्हणतात, आम्ही एक एक क्षण एक साठवत होतो. तुला आता कधी वाटलं देव मला विसरला, पण खरं सांगू, देव कधीच विसरत नाही, तो फक्त योग्य वेळी वाट पाहतो. आज हा संदेश तुझ्यापर्यंत चुकून आलेला नाहीये, ते वाचताना तुझ्याच्यात एक जाणवतंय, तोच स्वामींचा स्पर्श आहे. 7 मिनिटं हे केवळ वेळ नाही, ही तुझ्या प्रतीक्षेची सीमा आहे. जे तू वर्षभर मागितलंय त्याबद्दल रोज मनात बोललंय, याबद्दल कुणाला सांगितलं नाहीस, ती आज तुझ्यापर्यंत येण्याची तयारीत आहे. स्वामी म्हणतात, आता तुझं काम एक फक्त मन शांत ठेव, तक्रार थांबव आणि विश्वास ठेव. तुझं आयुष्य इथून पुढे हळूहळू बदलायला लागेल. आज फोन, उद्या मार्ग आणि पुढे स्थैर्य. जो काही गोष्टीसाठी खूप वेळ वाट पाहिली ती गोष्ट आता तुझ्या मनापासून दूर जाणार नाहीये. स्वामी समर्थ म्हणतात, तू फक्त एकटा नाहीस आहे, तू फक्त एकटा नव्हता. तुला आता जे काही जाणवलं नाही, आज जर वेळ मिटून एक श्वास घेतला आणि मनात म्हणाला, स्वामी मी तयार आहे,
तर तुझ्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होईल. हा फोन तुझ्या एक फक्त बातमी देणार नाही, तो तुला आशा परत देईल, विश्वास परत देईल आणि स्वतःवरचा विश्वास पुन्हा जागा करेल. स्वामी म्हणतात, ज्याने इतका काळ सहन केलं तिला आता रिकाम्या हाताने परत पाठवणं आमच्या स्वभावात नाही. स्वामी म्हणतात, ज्या माणसाने शांतपणे वाट पाहिली त्याच्या आयुष्यात गोंधळ नाही तर ठामपणे येतो. तो फोन आल्यानंतर तू काही क्षण बोलू शकणार नाहीस, कारण शब्द घशात अडकून राहतील, डोळे ओले होतील आणि मनात एकच विचार येईल, खरंच हे घडतंय. स्वामी समर्थ म्हणतात, त्या क्षणी भूतकाळातले सगळे अपमान, सगळ्या रात्री, सगळ्या अपूर्ण आशा हळूहळू विरघळायला लागते. तुला आता जाणवेल की थांबणं वाया गेलं नाही. तुझा संयम चुकीचा नव्हता आणि विश्वास कमकुवत नव्हता. लोक विचारतील, इतका शांत कसा राहिला, पण त्यांना एक काय माहिती तू आतून किती वादळ सहन केले. स्वामी म्हणतात, आता तुझ्या आयुष्यात धावपळ नाही तर दिशा येईल. जे दरवाजे खूप दिवस बंद होते ते आपोआप उघडतील, कुठलाही आवाज न करता. आणि त्या क्षणी तुला कळेल, स्वामी उशीर न करता हे फक्त आयुष्य नीट घडवत आहे. आता डोळे खाली करून नकोस, मन ताट ठेव, कारण ज्याच्यावर स्वामींचं नजर आहे तो कधीही हरलेला नसतो. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या अंधाराला तू चालायला शिकवलं त्याला उधेड आता कधीच भुलवत नाहीये. आजपर्यंत तू आता ज्या गोष्टीसाठी झगडलाय त्या प्रश्नांचं आता झोप उडाली आहे. ज्या आशाने वाटलं असेल आता सगळं संपलं, ते क्षण आता अर्थपूर्ण ठरतील. तुला जाणवेल की तुझी परीक्षा तुला आता तोडण्यासाठी नव्हती, ती घडवण्यासाठी होती. स्वामी समर्थ म्हणतात, आता तुझ्या शब्दांना वजन असेल, तुझ्या निर्णयांना ताकद असेल आणि तुझ्या शांततेत आता लोक उत्तरं म्हणतील. जे कधी आता तुला दुर्लक्ष करत होते तेच आता तुझं बोलणं एक लक्ष देऊन ऐकतील, कारण वेळ तुझ्या बाजूने उभी राहील. तू बदललास पण गर्व आला नाही, तू जिंकलास पण नम्रता गेली नाही. हे स्वामींचा मोठा आशीर्वाद आहे. आज तुझ्या आयुष्यात छोट्या गोष्टी मोठा आनंद देतील आणि मोठ्या संकटांना तू हसत सामोरे जाशील. आम्ही म्हणतात, ज्याने वेदना सहन केल्या त्याच्यासाठी भविष्य नेहमीच कोमल असतं. पुढचा काळ तुला घाईत नेणार नाही, तो तुला स्थिर करेल. आणि जेव्हा तू मागे वळून पाहशील, जेव्हा तू म्हणशील बरं झालं, स्वामीने तेव्हा थांबवलं. स्वामी म्हणतात, ही शांतता तुझ्या सगळ्या सहनशीलतेचं फळ आहे. पुढे आता पूर्वी एखादी गोष्ट बिघडली की तू लगेच व्याकुळ व्हायचं, आता मात्र तू थांबून श्वास घेतोय आणि म्हणतोय, होईल, जे काय होईल ते चांगलंच होईल. हे बदल स्वामींच्या कृपेने झाले. आता तुला समजतंय, सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात, पण विश्वास आपल्या हातात असतो. स्वामी म्हणतात, तो विश्वास धरला म्हणून तुला मार्ग दिसायला लागलाय. ज्या लोकांनी तुझ्या वेदना हलक्याने घेतल्या त्यांच्याबद्दल आता तुझ्या मनात राग नाही, कारण तू समजलाय प्रत्येक क्षण आपल्या परिणामास जगतो. हे समजणं हे तुला एक मोठं बळ आहे. आता तुझ्या आयुष्यात नवीन माणसं येतील, नवीन संधी येतील, पण तू जुना धडा विसरणार नाही. स्वामी म्हणतात, ज्याने वेदनेतून शिकवण घेतली आहे तो पुन्हा ते तू दुःख उडवून घेत नाही. पुढचा काळ तुला स्वतःशी जवळ आणेल आणि जेव्हा तू स्वतःला भेटशील तेव्हा कळेल तू किती मजबूत आहे. आता काही सिद्ध करायची घाई नाही, कुणाला स्पर्धा नाही, फक्त स्वतःशी प्रामाणिक राहायचं आहे. स्वामी म्हणतात, सगळ्यात उत्तराची गरज असते, कधी कधी शांत राहणं हेच उत्तर असतं. पूर्वी तुला वाटायचं माझ्याबरोबर हे सगळं का घडते, आता मात्र तू विचार करतोय याला आता काय शिकायचं आहे. हा बदल खूप मोठा आहे. स्वामी म्हणतात, जो माणूस प्रश्नातून शिकायला लागतोय त्याचं आयुष्य आपोआप सरळ होतं. आज तुला लहान अपयशांची भीती नाही, कारण तू मोठं दुःख सहन केलं आहे. तू आता हळू बोललास पण तू ठामपणे बोललाय. तू कमी आता दाखवतोय पण तो खोल विचार करतोय. हे सगळं तुला आता प्रवासाचं चिन्ह आहे. आम्ही म्हणतात, ज्याने स्वतःला ओळखलं त्याला तर जग कधीच हरवू शकत नाही. आता तुझ्या आयुष्यात काही गोष्टी उशिरा येतात पण त्या टिकतील. नात्यात दिखावा कमी आणि आपुलकी जास्त असेल, कामात ठाण कमी आणि समाधान जास्त असेल, आणि मनात गोंधळ कमी आणि श्रद्धा जास्त असेल. स्वामी म्हणतात, हेच खरी श्रीमंती आहे. आता तू देवाला रोज मोठ्या मागण्या करणार नाहीस, फक्त एवढंच म्हणशील, जे देशील ते पेलण्याची ताकद दे. स्वामी समर्थ म्हणतात, उठल्या पहिला विचार भीतीला नसेल तर कृतज्ञतेचा असेल. तू मागे पाहशील आणि हळूहळू हसशील, कारण जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा ती टिकून राहतील. हे सोपं नव्हतं पण शक्य झालं, कारण स्वामी समर्थ सोबत होते. आता तुला लहान गोष्टीतही देव दिसायला लागेल, एखाद्या शब्दात, एखाद्या माणसात किंवा अचानक मिळालेल्या शांततेत. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या शांततेत मन मोकळं होतं त्या आयुष्यात कधीच रिकामी वाटत नाही. आता तू दुसऱ्यांच्या यशाने जळणार नाही, कारण तुला माहीत आहे तुला आता तुझ्या वेळही ठरलेला आहे. तुला तर घाई नाही, कारण विश्वास आहे. आणि हा विश्वास कोणाकडून उधार घेतलेला नाही, तो तुझ्या अनुभवातून उगवलेला आहे. स्वामी म्हणतात, तो अनुभवातून आलेला विश्वास कधीच डगमगत नाही. आता कोणीही तुझी परीक्षा घेईल तर तू शांत राहशील, कोणी तुला कमी लेखलं तर तू स्वतःला सावरशील, कारण तुझ्या स्वतःची किंमत आता कळली आहे.
आता तुझ्या आयुष्यात गर्दी असेल पण गोंधळ नसेल, आवाज असतील पण शांत मन असेल आणि या शांततेत स्वामींची उपस्थिती तुला सतत जाणवत राहील. हेच तर खरं आशीर्वाद आहे. आता पुढचा प्रवास एकट्याचा नाही, स्वामींचा तुझ्या पाठीशी पाऊल टाकत चाललेत. स्वामी म्हणतात हा विश्वास दाखवण्यासाठी नाही तर टिकून राहण्यासाठी आहे. पूर्वी तू लोकांच्या शब्दात हसायलाय, मग आता मात्र तू स्वतःच्या अनुभवात उभा राहिल्या. हे उभं राहणं खूप शांत आहे पण खूप मजबूत आहे. स्वामी म्हणतात शांत माणूस सर्वात ताकदवान असतो. आता तुला सगळ्यांचा तो उत्तर द्यायची गरज नाही. काही गोष्टी शांततेत सोडून देणं हेच खरं उत्तर आहे. तू हळूहळू चालतोय पण मागे जास्त नाही. तू थांबतोयस पण हार मानत नाही. हे संतुलन स्वामी तुला आता शिकवत आहे. आता तुझ्या आयुष्यात हे जे जाईल ते टिकण्यासाठी येईल आणि जे काही जाईल ते शिकवून जाईल. स्वामी म्हणतात काही गमावणं ही कृपाचे भाग असतो. आज तू काही स्वतःशी कठोर नाहीस, तू स्वतःला दोष देत राहीस, कारण तू आता समजतोय त्या क्षणी आता तुला जे काही जमलंय तेच केलं. हे स्वीकारणं खूप मोठं आहे. स्वामी समर्थ म्हणतात जो स्वतःला माफ करतो त्याच्यासाठी देवाला मार्ग सोपा होतं. आता तुझ्या मनात फक्त एकच इच्छा आहे, शांतपणे योग्य मार्गाने पुढे चालत राहण्याची. स्वामी समर्थ म्हणतात आता तुझ्या आयुष्यात जे घडतंय ना ते तुला लगेच मोठं वाटणार नाही, पण काही काळानंतर तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील हेच तर मला बदलणारं होतं. आज तुला स्वतःवरचा विश्वास थोडासा वेगळा वाटेल. तो गर्वाला नसेल, तो शांत छात्रीचा असेल. मी आता पडू नकोस, मी आता मोडणार नाही, ही भावना तुझ्या मनात पहिल्यांदा ठाम असेल. स्वामी समर्थ म्हणतात तू आजपर्यंत जे काही प्रश्न विचारले त्याची उत्तरं बाहेर कुठेच नव्हती. ती उत्तरं तुझ्या आतच तयार होत होती आणि आज ती वर येण्याची वेळ आली आहे. आज तुला जाणवेल की आयुष्य सत्याचे तुझ्याशी लढत नव्हतं, ते तुला शिकवत होतं. तर तुला आता कधी कठोर बनून कधी शांत राहून, पण ते प्रत्येक क्षण तुला आता पुढच्या पायरीवर तयार करत होतं. स्वामी समर्थ म्हणतात तू आता कोणाचं होणार नाही, त्यामुळे मनावर होणार नाहीस, पण आता कारण तुला असं उमजलंय की प्रत्येक गोष्ट तुझ्या नियंत्रण नसे आणि ते नियंत्रण नाही, त्यासाठी स्वतःला दोष देणं हेच आता खऱ्या अर्थाने त्रासाचं कारण असतंय. आज तुला तुझ्या मनात एक हलकं समाधान उतरेल. जे आनंदासारखं नसेल तर ते वेदनेपेक्षा खूप मोठं असेल, कारण समाधान म्हणजे अजून तू स्वीकारलं सत्य. स्वामी समर्थ म्हणतात तू आता स्वतःशीच भांडणार नाही. असं का केलं, तसं का केलं हे प्रश्न हळूहळू शांत होतील आणि त्याच्या जागी ठीक आहे पुढे काय हा विचार बसेल. आज तुला कळेल की तुझ्या आयुष्यात कोणीतरी राहिलं नाही, याचं दुःख नाही तर ज्याने साथ दिली त्याची कदर वाढली आहे आणि ही कदर तुला कधीही एकटं पडू देणार नाही. स्वामी समर्थ म्हणतात आता तुझ्या वाटेवर थोडा प्रकाश दिसायला लागेल, पण तो फार तेजस्वी नसेल, पण तो पुरेसा असेल पुढचं पाऊल टाकायला. आणि कधी कधी देव एवढंच देतो की एक पाऊल. आज तुला जाणवेल की तू जे काय मागितलंय त्याने तुला आता गरीब केलं नाही, ते जर समजूतदार केले आणि समजूतदार माणूस आयुष्यात कधीही हरत नाही. स्वामी समर्थ म्हणतात आज तुझ्या आयुष्यात धावपळ नाही होईल आणि स्थैर्य वाढेल. तू सगळं लगेच मिळवायचं स्वप्न पाहणार नाही, पण जे काही मिळेल ते टिकवण्याचं शिकशील. आज तू स्वतःला थोडंसं जपायला शिकशील. स्वतःसाठी सगळ्यांसाठी उपलब्ध राहण्यापेक्षा स्वतःसाठी थोडा वेळ ठेवशील आणि हाच वेळ तुझ्या आयुष्यात वावरायला मदत करेल. स्वामी म्हणतात तू आता प्रश्नांची भरलेला नाहीस, तू अनुभवाने समृद्ध झालेला आहे आणि तो अनुभव असलेला माणूस शांत असतो, कारण त्याला माहिती असतं सगळ्यात बदल फक्त विश्वास ठेवणारा टिकतो. म्हणून आता काहीच करायची घाई नको. मन शांत ठेव, स्वतःवर विश्वास ठेव आणि जे काही पुढे येईल ते स्वामींच्या हातात सोपव. स्वामी म्हणतात आता तुला स्वतःकडे पाहण्याची नवीन दृष्टी मिळेल. कमतरता शोधणारे डोळे हळूवारपणे समाधान शोधू लागतील. तू आज स्वतःला विचारशील मी इतका काळ कशासाठी घाबरत होतो आणि त्याच्या प्रश्नातून तुला स्वतःची ताकद कळेल. स्वामी म्हणतात जेव्हा मन थांबतं तेव्हाच योग्य मार्ग दिसू लागतो. आज तुझ्या विचारांचा कोहला आपोआप शांत होते. तू आता प्रत्येक गोष्टीवर थांबा हे ठेवायचा प्रयत्न करणार नाहीस, कारण तुला आता कळेल काही गोष्टी सोडल्यावरच योग्य हातात जातात. आज तुझ्या मनात कसलाही आक्रोश नसेल, फक्त एक सौम्य स्वीकार असेल. जे घडलं त्याच्यासाठी आणि जे घडणार आहे त्यासाठीही. स्वामी समर्थ म्हणतात मी तुला पुढे नेतोय तेव्हाच मागं ओढून ठेवत नाही, मी तुला हलकं करून पुढच्या वाटेवर सोडतो. आज तू कुणाशी बोलताना जडपणा अनुभवणार नाहीस. तुझ्या शब्दात आत्मविश्वास असेल आणि मौनात समजूतदार असेल. तू आज स्वतःला पहिल्यांदा शांतपणे स्वीकारशील, ना तुलना ना तक्रार ना पश्चाताप. स्वामी म्हणतात हा बदल दिसत नाही, पण तो आयुष्यभर साथ देतो. आजचा क्षण कुणालाही सांगावं असं वाटणार नाही, कारण काही अनुभूती मग तर मनात जपायच्या असतात. तू आता वाट पाहणार नाहीस कोणाच्या मान्यतेची, कारण तुला स्वतःची किंमत स्वतःलाच कळलेली असेल. तू हळूहळू जाणशील ज्यावेळी तू वर्षभर धावत होता ते क्षण तुझ्या आयुष्यात शांतपणे बदलले आहे.
तू काही वेळ थकला होशील, काही वेळ रडला असशील, पण आज तुझ्या हे लक्षात येईल तू काही खूप मजबूत होता. स्वामी म्हणतात ज्याने सहन केलं त्याच्या जीवनात प्रकाश येतो. आता तू मागे पाहणार नाहीस, फक्त आता मागे पाहण्यात फक्त वेळ वाया जातो. तू आता प्रत्येक गोष्टीला आपल्या हृदयाने स्वीकारशील आणि त्याने तू शिकशील. स्वामी म्हणतात जे काही शिकतो तेच खरे अनुभवतो. तू लोकांच्या अपेक्षांमध्ये अडकणार नाही, तू स्वतःसाठी जगशील आणि स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवशील. आज तुला जाणवेल सहन केलेलं दुःख सर्व काही तुला योग्य दिशा देत आहे. तू ज्या काही गोष्टीसाठी वर्षभर वाट पाहत होशील ते आता तुझ्या आयुष्यात येत आहे. स्वामी म्हणतात हे फक्त सुरुवात आहे. आता तुझ्या स्वतःला ओळखशील, तुझ्या क्षमतांना आदर करशील आणि प्रत्येक दिवशी थोडा अधिक विश्वास ठेवशील. तू फक्त फोन उचलशील तेव्हा तुझा आवाज एक आवाज नसतो, तो आवाज तुझ्या हृदयाशी बोलतो, तुझ्या आत्म्याशी संवाद साधतो. स्वामी म्हणतात जेव्हा तू स्वतःचा विश्वास ठेवला तेव्हा मी तुला आता कधीच निराश केलं नाही. तू फक्त दिवसातून वाट पाहत होता, हा दिवस ती वाट पाहणार संपणार आहे. आता जीवनाच्या नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे. तुझ्या त्या नव्या आता मनात हलकीशी उमेद निर्माण होईल, छाती हलकी वाटेल, डोळेही चमकतील आणि हृदयात नवीन उमंग जागृत होतील. स्वामी म्हणतात हा उत्साह फक्त आनंदासाठी नाही, तो तुझ्या पुढच्या प्रवासासाठी आहे. पूर्वी तुला वाटायचं सर्व काही माझ्या विरुद्ध आहे, आता मात्र तू जाणतोय सगळं तुझ्या हितासाठी घडत आहे. तुझ्या आयुष्यात ज्या अडचणी वाटत होत्या त्या आता मार्गदर्शनात रूपांतरित झाल्या. स्वामी म्हणतात ज्या माणसाने संकटातून शिकलं त्या आयुष्यात खरी किंमत समजते. तू आधी तो ताण आणि चिंता यात हरवत होता, आता मात्र तू शांतपणे प्रत्येक गोष्ट स्वीकारतो. ज्या क्षणी फोन येईल तोच फोन आता फक्त कॉल नाही, तो तुझ्या प्रत्यक्षाचा साक्षात्कार असेल. स्वामी म्हणतात हा तुझा विश्वास आणि संयम याच्या वेळी आता तुझ्या आयुष्यात नवीन क्षितिज उघडणार आहे. तू वाट पाहतोय आता, पण तू घाईत नाही करत आहे, कारण तुला माहीत आहे जो योग्य वेळ आहे तो योग्य वेळेत येतो. आता तुझ्या आयुष्यात सुख, समाधान आणि आशा सगळं हळूहळू येईल. त्यावेळी तू अपेक्षा करशील त्या क्षणी नाही, तर जेव्हा तू स्वामी ठरवशील त्यावेळी. स्वामी म्हणतात ज्याने धीर धरला त्यासाठी सगळं चांगलं निश्चित आहे. तू स्वतःकडे पाहशील आणि तुला जाणवेल तू आधीच जिंकलेला आहेस. आता तुझ्या हातात नवीन संधी, नवीन ऊर्जा आणि नवीन बळ आहे. स्वामी म्हणतात जिथे श्रद्धा आहे तिथे आपोआप मार्ग उघडतो. तू हळू पुढे चालशील, मग काही अडथळे असतील तरी ते तुला थांबवू शकणार नाही, कारण ज्याच्यावर स्वामींचा आशीर्वाद आहे तो कधीच हरत नाही. आता तुझ्या डोळ्यात एक ज्या आशेचा प्रकाश लागतोय तो कायम टिकेल आणि तुझ्या जीवनात नवीन दिशा येईल. स्वामी म्हणतात तुझ्या विश्वासाची वाट आता फळ देईल आणि तू अनुभवशील. ज्या क्षणी वाट पाहणं सोपं वाटेल तुझ्या प्रत्येक श्वासात आता आत्मविश्वास आहे आणि प्रत्येक पावलावर स्वामींचा आशीर्वाद आहे. तू आता साध्या गोष्टीतही आनंद शोधशील, कारण तू जाणतोय जीवनात खूप सुंदर क्षण येत आहे. स्वामी समर्थ म्हणतात आजचा फोन तुझ्यासाठी केवळ बातमी नाही, तो तुझ्या आयुष्यातील नव्या संधीची आरंभ आहे. ज्या वाटेवर तू वर्षभर चालत होता ती आता सुलभ होईल. विश्वास ठेव, मन शांत ठेव आणि स्वामींच्या आशीर्वादाने पुढे पाऊल टाक. आजचा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करत आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.